बंद करा. संविधान आमच्या हक्काचं, संविधान आमच्या हक्काचं. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. प्रेज द लॉर्ड. जय भीम, जय संविधान. सम्यक क्रांतीच्या माध्यमातून आपण बघत आहात या ठिकाणी ख्रिस्ती बांधवांवर गेले अनेक वर्ष वारंवार या ठिकाणी हल्ले होत आहेत. धर्माचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं असताना सुद्धा या ठिकाणी जे बंधनकारक जो कायदा आहे तो कायदा या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जवळपास 280 सदस्य आहेत, 288 आमदार आहेत आणि या कायद्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा या कायद्याबाबत लोकांचं काय मत आहे हे या ठिकाणी घेतलेलं नाही. आपण बघतोय की कायदे हे सर्वानुमते अंमलात आणले पाहिजे, परंतु कायदे या ठिकाणी लादले जात आहेत. हा एकच कायदा नाही. या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र विधेयक बिल जो बोलण्याचा कायदा होता तो, तसंच वर्गीकरणाचा कायदा तो, असे अनेक कायदे ते लोक या ठिकाणी लोकांना न विचारता, सदस्यांना न विचारता, विधिमंडळात कसलीही चर्चा न घेता या ठिकाणी हे कायदे लादत आहेत, जे असंविधानिक आहे. ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. तुम्ही हुकुमशाही पद्धतीने कुठलेही कायदे या ठिकाणी घेऊ शकत नाही. ख्रिश्चन बांधवाला विचारलं नाही, मुस्लिम बांधवांना विचारलं नाही, इवन हिंदू बांधवांना सुद्धा विचारलं नाही की तुम्ही या कायद्याशी सहमत आहे का. आणि असं कुठलीही लोकशाहीची प्रक्रिया न राबवता तुम्ही हे कायदे अंमलात आणू शकत नाही, असं या संविधानामध्ये म्हटलेलं आहे. संविधान सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा हिंदू धर्मात जन्माला आले आणि त्यांनी वारंवार हिंदू धर्मामध्ये जी असमानता आहे, वर्णव्यवस्था आहे, उच्च नीचता आहे, याबद्दल अनेकदा त्यांनी यामध्ये दुरुस्ती करावी असं अनेकदा सांगितलं. त्यांचा जन्म झाला आणि लगेच त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला असं झालेलं नाही बांधवांनो. त्यांचा जन्म 1891 मध्ये झाला आणि त्यांनी हिंदू धर्म हा 1956 मध्ये सोडला. म्हणजे ते ज्या वेळेस त्यांचं महापरिनिर्वाण झालं, म्हणजे इतके वर्ष, जवळपास 65-70 वर्ष ते सांगत होते की हिंदू धर्मामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, परंतु हिंदू धर्माच्या ठेकेदारांनी हे ऐकलं नाही आणि मग त्यांना नाइलाजाने त्यांना धर्म त्याग करावा लागला. मग त्यांनी जो धर्म सोडला तो काय अनधिकृत आहे का? नाही, कारण धर्माचं स्वातंत्र्य हे फक्त भारतातच नव्हे तर जगामध्ये सर्व देशामध्ये आहे. असं असताना सुद्धा हे कायदे जे पारित केले जातात हे असंविधानिक आहे. मगाशी सर तुम्ही म्हणाला की हे सरकार बदललं पाहिजे, कारण हे सरकारच असंवैधानिक आहे असं वाटतं. आपण या ठिकाणी जे मोर्चाला आलेले आहेत, आंदोलनाला आलेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की तुमची काय मागणी आहे. आज या ठिकाणी जे पूर्ण ख्रिश्चन फोरमच्या वतीने हे जो आंदोलन घेण्यात आला, या ठिकाणी जे 2 धर्मगुरू होते, पाळक होते, त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा मागं घेण्यात यावा अशी मागणी घेऊन सर्वजण रस्त्यावर आलेले आहेत. आणि इथून पुढे असा कुठलाही खोटा गुन्हा दाखल होणार नाही असं आम्ही कमिशनर साहेबांकडनं आश्वासन घेऊन जाणार आहोत. त्याच्याशिवाय आम्ही जाणार नाही इथून, कारण की फार लोक त्रास भोगत आहेत, अनेकांना छळवणुकीचा त्रास भोगावा लागत आहे. तर माझं गव्हर्नमेंटला असं सांगणं आहे, तुम्ही कायदे करत आहात, चांगली गोष्ट आहे. जे जुगार, मटके, अड्डे, गांजा, चरस, दारू हे सगळं चालवतात ना, त्याच्यावरती पहिले कडक कायदे करा, त्याच्यानंतर ह्याच्यावरती कडक कायदे करा. खुल्लेआम गांजा विकला जातो, खुल्लेआम दारू विकली जाते, चरस, असे अनेक जुगार, मटके
परत नेते लोकांचे हुक्का पार्लर आहेत, हे बेकायदेशीर चालले असते, त्याच्यावरती तुम्ही कुठलाही कायदा करत नाही. तर पहिले त्याच्यावरती कायदे करा. या ठिकाणी जे दारू पितो, जो व्यसन करतो, जो भांडणं करतो, लोकांना सतवतो, तो येऊन इथं मन बदलतो आणि तो चांगल्या मार्गाला लागतो. इथं कुणाचा धर्म बदलला जात नाही आणि कोणाला सांगितलं पण नाही जात की तुझं नाव बदल किंवा धर्म बदल. तर माझी सरकारला पण सांगणे आहे आणि पोलीस प्रशासनालाही सांगणं आहे की अगोदर जे अनलिगल धंदे चालू आहेत ना, जे नेता लोकांच्या आशीर्वादाने, त्याच्यावरती अगोदर कडक कायदे करा, त्याच्यानंतर धर्मांतरांचं करा. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय ना, आर्टिकल 25 मध्ये, आर्टिकल 26 मध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. मग ते तुम्ही अधिकार असताना ते बेकायदेशीर कसं काय ठरू शकतात? जसं आमच्या या पत्रकार बांधवांनी सांगितलं, खरोखर अगोदर तुम्ही प्रत्येक धर्माच्या लोकांना विचारून हा कायदा पास करायला पाहिजे होता. तुम्ही कोणालाही विश्वासात न घेता हा कायदा आणलाय. या कायद्यामुळे अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. अनेकांना खोटे गुन्हे दाखल करून शिक्षा लावली जात आहे. मध्य प्रदेशमध्ये फक्त वाढदिवसाला ते गेले होते, त्यांच्यावरती डायरेक्ट शिक्षा लावली. 7 वर्षाची त्यांना शिक्षा लावून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. म्हणून या कायद्यामुळे पण आणि खोट्या गुन्हे दाखल जे होत आहेत त्याच्यामुळे लोक अस्वस्थ आणि भयभीत झाले आहे. प्रत्येकाला आपलं शांततापूर्ण धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार संविधानाने आर्टिकल 25 मध्ये दिलेला आहे. ते काय कुठल्या एकाच धर्माला किंवा एका पंथाला दिलं नाहीये, तर प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलाय. तर म्हणून हे असे खोटे केसेस करणं बंद करा आणि चुकीच्या पद्धतीने कायदे आणणं बंद करा. कायदे आणायचे त्याच्या अगोदर त्या जे नेते लोकांच्या आशीर्वादाने जे धंदे चालतात ना, हुक्का पार्लर, गांजा, चरस, ड्रग्स, ते काय इंजेक्शन, काय काय धंदे, त्या हडबतीचे अड्डे सगळे चाललेत ना, अगोदर त्याच्यावर कडक कायदे करा. त्याच्यासाठी अनेक लोक मरायला लागलेत. चर्चमध्ये कोणी येऊन प्रार्थना केल्यावर मरत नाही, तो त्याच्या विश्वासाने बरा होतो, प्रार्थना करतो. आम्ही कोणाचं काय बरं कोणाला करत नाही, आम्ही फक्त प्रार्थना करतो. त्यासाठी करणारा परमेश्वर आहे, तो करतो. आम्ही कोणाला सांगून काय कोणाचा धर्म बदलत नाही. आणि जर बदलायचं असेल ते आमचा व्यक्तिगत प्रश्न राहिला, तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही कधी काय करायचं आहे. तो आमचा संविधानिक अधिकार आहे. म्हणून आमचा अधिकार जर छीनण्याचा प्रयत्न केला तर इथून पुढे हे कमी प्रमाणात लोक आलेले आहेत. जर असं तुमचं चालू राहिलं, सतवायचं, खोटे गुन्हे दाखल करायचं, भीतीचं वातावरण, चर्चा करायची नाही, काय नाही, लोकांच्या मनात भीती टाकायची, कुठल्या तरी संघटनेला पुढे करायचं, बजरंग दल, RSS हे लोक जाणार. जसं काय यांनी पोलीस स्टेशन खोलून ठेवलं आहे, बजरंग दलवाले, RSS वाले, जसं काय हे लोक पोलीस स्टेशन, समांतर पोलीस स्टेशन चालवतात. पोलिसांचं काय काम राहिलेलंच नाहीये. बिंदास हे लोक चर्चमध्ये जाणार, त्यांना मारणार आणि पकडणार आणि पोलीस स्टेशनला आणणार. ब्लॅक मॅजिक ऍक्ट लावा. मग आता त्यांना काय हत्यारच भेटले, आता टाका, गुन्हे दाखल करा धर्मांतरांचे. म्हणून हे खोटे गुन्हे थांबले पाहिजेत. अशासाठी हो आंदोलन झालेलं आहे इथं. म्हणून आता सरकारने आणि शासनाने न्याय करावा अशी आमची मागणी आहे. या ठिकाणी आपण बघितलं असेल की ज्या मातेच्या पोटाला जन्म दिला जातो त्या मातेला धर्मस्थळावर पाबंदी केली जाते, त्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही. हा कुठला धर्म आहे? हा कुठला न्याय आहे? या ठिकाणी या ताई आहेत, सिस्टर डेजी, यांच्याकडनं जाणून घेऊया की अनेक धर्मामध्ये असमानता आहे. त्यामुळे ज्याला जो पाहिजे तो धर्म तो स्वीकारू शकतो, त्याबद्दल तो त्याचं उपासना करू शकतो. तुमचं काय म्हणणं आहे? Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 पहले तो हम हालेलुया का मतलब समझाते हैं. हालेलुया का मतलब है प्रभु की स्तुति हो, हमारे परमेश्वर की स्तुति हो. जैसे आपका परमेश्वर आपका प्रभु है, वैसा हमारा यीशु हमारा परमेश्वर है. हालेलुया. यीशु मसीह की जय. हम क्रिश्चियन भाई बहन यहाँ पर किसी के खिलाफ आए नहीं है, ना पुलिस के खिलाफ, ना गवर्नमेंट के खिलाफ, ना किसी दल के खिलाफ, ना किसी संगठन के खिलाफ. हम यहाँ आए हैं एज सिटीजन्स. हम यहाँ पे अपील करने के लिए आए हैं हमारे पुलिस भाइयों को कि प्रार्थना करना
गुनाह नहीं है हमारे परमेश्वर से या आपके परमेश्वर से। जब आप प्रार्थना करते हो वो गुनाह नहीं है। और जब फॉल्स एलिगेशन लगते हैं तो वो एविडेंस नहीं है। फॉल्स एलिगेशन डज नॉट मीन दैट इज एन एविडेंस। और लोगों का सहायता करना डज नॉट मीन रिलीजियस कन्वर्जन। हम लोग चर्च जाने वाले लोग जाने जाते हैं लोगों का सहायता करने के लिए। दैट डज नॉट मीन हम धर्मांतर कर रहे हैं। हम सबको प्यार करते हैं और हम पुलिस से ये अपील करते हैं कि जब फॉल्स एलिगेशंस लगते हैं हमारे बिशप पे, हमारे पास्टर्स पे, हमारे प्रीस्ट्स जो फादर्स या ब्रदर्स बुलाए जाते हैं, ये लोग हमें स्थिर रखते हैं वचन में, प्रार्थना में। ये लोग हमें गलत रास्ते पर से भटकने से हमें बचाते हैं। नहीं तो अगर क्रिश्चियन भाइयों पे ऐसे ही गलत गुनाह, फॉल्स एलिगेशंस लगते जाएंगे, आपको लगता है कि ये भाई सब सुनेंगे? हम ये बिशप्स के वजह से, पास्टरों के वजह से हम लोग स्थिर हैं। हम लोग परमेश्वर के डर से रहते हैं, परमेश्वर के डर में रहते हैं। और हमें सिखाया जाता है कि अपने अधिकारियों के अधीन रहो, और हम वही करना चाहते हैं और वही करेंगे। बट पुलिस भी अपना काम करे। पुलिस की वर्दी को हम देखते हैं कि ये हमारे बीच एक चट्टान है। जब पुलिस हमारे बीच आता है, न्याय और अन्याय के बीच आता है, तो हम सोचते हैं कि ये हमारी एक चट्टान है न्याय और अन्याय के बीच, ना कि फॉल्स एलिगेशंस लगाने के लिए। हमको आप पे भरोसा है, हम आपके अधीन रहना चाहते हैं, हम आपका ऑनर करते हैं, क्योंकि यही हमारा बाइबल, हमारा पवित्र शास्त्र सिखाता है। हमारे बिशप्स, हमारे फादर्स, हमको यही सिखाया जाता है चर्चों में। We do not indulge in any religious conversion। और हम इंडिया के लॉफुल सिटीजन्स हैं। जब मैं अपना नाम बताती हूँ कि मैं डेजी डेविड हूँ, आप मुझसे मेरा आधार कार्ड मांगेंगे। बट अगर कोई कहता है कि यहाँ पे रिलीजियस कन्वर्जन हुआ, एक क्रिश्चियन को किसी और धर्म में कन्वर्ट किया गया, तो उसका कोई डॉक्यूमेंट क्यों नहीं मांगा जाता? We respect you, we want to respect the uniform you wear। उस यूनिफॉर्म पहन के, वो यूनिफॉर्म पहन के आप एक चट्टान बनिए न्याय और अन्याय के बीच। यही हमारी आपसे अपील है। यीशु मसीह की जय। गॉड ब्लेस यू ऑल। आपण बघितलं की सरकारने आपल्याला नोकरी दिली पाहिजे, सरकारने आपल्याला व्यवसाय दिला पाहिजे, सरकारने आपल्याला शिक्षण दिलं पाहिजे, सरकारने आपल्याला घर दिलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी देण्याच्या ऐवजी सरकार आम्हाला काय देते? धर्मांतर कायदा। सरकार आम्हाला धर्मांतर कायदा देते, म्हणजे धर्मामध्ये अडकून ठेवायचा प्रयत्न करते। अरे आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी दिलेला आहे? तुम्हाला फक्त धर्माचं राजकारण करण्यासाठी निवडून दिलेला आहे का? या 2029च्या इलेक्शनला या ठिकाणी विचार करावा लागेल की या सरकारला पुन्हा निवडून द्यायचं का नाही द्यायचं। सर काय आपलं म्हणणं आहे? गायकवाड। जय येशू मसीह की। मी पंचावत चर्चमधून आलो आहे, ज्या चर्चमध्ये बिशप देवलूर यांना काही कारण नसताना अटक करण्यात आलं आणि नंतर आता त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे असं मला कळतं। पण मी या सर्व आतताई लोकांना विनंती करतो की आम्ही कोणी आकाशातून टपकलेले नाहीत आणि खजूरवर अटकलेले नाहीत। या भूमीत आमची निर्मिती झाली
या भूमीतूनच आम्ही आहोत, तुमचे आम्ही बांधव आहोत. आणि आमची आडनावं नावं पहा, ती मराठी वळणाची, हिंदू वळणाची आहेत आणि ती आम्ही जतन केलेली आहेत. ह्याच्यावर तुमचं ऑब्जेक्शन आहे का की आम्ही आडनाव बदललं पाहिजे, धर्म बदलला म्हणजे? आम्ही फक्त विश्वास बदललेला आहे. जे आम्हाला योग्य वाटलं ते आम्ही स्वीकारलं. आणि आमच्या चर्चमध्ये जेव्हा धार्मिक कार्यक्रम चाललेले होते, आमच्या जागेत, आमच्या वास्तूमध्ये, आमच्या मालकीच्या जागेत आम्ही ते करीत असताना बाहेरच्या लोकांनी आत का घुसावं, का तिचं ठाण मांडून बसावं? आणि मृदुंग, टाळ ही वाद्य आम्ही वाजवतो, याबद्दल त्यांना काय दुखणं आहे का? आम्ही वाजवणार. आम्ही अभंग सुद्धा म्हणतो, पण ख्रिस्ताचे म्हणतो. हा काय फरक आहे का आमच्यात आणि तुमच्यात? तुम्ही आणि आम्ही जात कुळीने एकच आहोत. तुम्ही आम्हाला असं वरून टपकलेले का समजता? एकमेकांसंगती प्रीतीने वागावं अशी आमची सर्वांकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. कोण? या ठिकाणी या नाही या इकडे या बाजूला या, इकडे या. ज्यांना बोलायचे ते इकडे या. आपण बघितलं, या भारतावर आपला पूर्णपणे अधिकार आहे, कारण आपला इथं जन्म झालेला आहे, आपल्या पिढ्यानं पिढ्याचा जन्म झालेला आहे. आम्ही या रस्त्याची स्वच्छता केलेली आहे, गटर काढलेले आहे, आम्ही तुमचे घाण काढलेली आहे, आम्ही तुमच्या चपला शिवलेल्या आहेत, आम्ही तुमचे कपडे शिवलेले आहेत. आता आम्ही तुम्हाला हॉस्पिटलच्या सेवा देतो, शिक्षणाच्या सेवा देतो. या सगळ्या सेवा आम्ही तुमच्या सरकारच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात आम्ही सेवा करतो तुमची. हे आम्ही ठणकावून सांगतो ऑन कॅमेरा. या ठिकाणी सर काय सांगाल तुम्ही? ही जी परिस्थिती आहे ही अतिशय वेगळी परिस्थिती आहे. आपले काय म्हणणं आहे? Praise the Lord. Praise the Lord. आज जो लोग यहाँ पे इकट्ठा हो गए हैं, मैं समझता हूँ कि इससे और कई ज़्यादा लोग आज जमा होना चाहिए था, लेकिन कोई बात नहीं है. लेकिन मुझे लग रहा है कि आज जो कुछ भी आज यहाँ पे हो रहा है, एक इतिहास यहाँ पे बन रहा है. हम हमारे हक पे खड़े हो रहे हैं, क्योंकि हमारा बाइबल हमें सिखाता है कि लोगों के साथ अच्छा करना है, लोगों को मदद करना बाइबल हमें सिखाता है. भूखों को खिलाने के लिए, प्यासों को पानी पिलाने के लिए प्रभु हमको खिलाता है. लेकिन इसके ऊपर अगर लोग हमें रुखाएंगे और कहेंगे कि तुम इससे धर्म बदलना चाहते हो, मैं आपसे सच कहता हूं, हमें किसी का धर्म बदलने में कोई इच्छा नहीं है. हमारा एक ही इच्छा है कि लोगों का जीवन बदले. जो पति पत्नी में अनबन है, जो मनुष्य दारू पीता है, व्यसन करता है, घर में परेशान है, उनके तरफ कोई नहीं देखता है. इन लोगों के लिए प्रार्थना करना, उनके आंखों में खुशी देखना, उनके परिवार में खुशी देखना, यही हमारा इच्छा है. हमने हमारा काम, हमारा धंधा, हमारा बिजनेस सब छोड़ के हमने आज ये जिम्मेदारी लिया कि हमारा जीवन का जो आखिरी सांस तक हम इस परमेश्वर का सेवा करेंगे, क्योंकि परमेश्वर ने हमारा जीवन बदला है. हम चाहते हैं यही सुख और यही शांति. आज आपको मालूम है, आज हम यहाँ पे खड़े हैं, आज कई लोग ऐसे कि आज वो अपने घर में तैयारी कर रहे हैं खुदकुशी करने के लिए. कितने परिवार टूटे हैं, कितने परिवार आज बच्चे लोग गलत मार्ग में जा रहे हैं. हमारा जिम्मेदारी है, परमेश्वर ने प्रेम हमारे हृदय में डाला है ताकि हम लोगों के लिए प्रार्थना करें, लोगों को सही मार्ग दिखाए, लोगों का परिवार में परिवर्तन आए. हमें किसी का ना क्या बोलते हैं, धर्म परिवर्तन में हमें किसी का इंटरेस्ट नहीं है. लोगों का घर में खुशी आना चाहिए, और आज वही सेवा हम कर रहे हैं. मेरा खुद का बिजनेस था, मैंने 2003 में मैंने सब बंद करके आज मैंने जीवन प्रभु यीशु को दिया उसका सेवा करने के लिए, क्योंकि मैं खुद आज यहाँ पे आपके सामने खड़ा हूँ. मैं खुद व्यसन करने वाला व्यक्ति था, परमेश्वर से दूर था, परमेश्वर के लोगों से नफरत करने वाला व्यक्ति था, लेकिन आज मैं खुद परमेश्वर का वचन को दुनिया के साथ बांटता हूँ. प्रेज द लॉर्ड. ये हमारा हक है, और मैं समझता कि दुनिया का कोई ताकत हमको रोक नहीं सकता है ये काम करने से.
आमीन। इसी के साथ मैं मेरा वोट क्लोज करना चाहता हूँ। बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की। संविधान आमच्या हक्काचं, संविधान आमच्या हक्काचं। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। धर्मांतराचे खोटे आरोप, धर्मांतराचे खोटे आरोप थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। धर्मांतराचे खोटे आरोप थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी एक बांधव आलेले आहेत। तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण बघितलं की भारतीय संविधानामध्ये सर्वात पहिलं वाक्य असं आहे की आम्ही भारताचे लोक, म्हणजे आपण सगळे भारतीय आहोत। आपण बघितलं की हे जे सरकार आहे, जे सरकार चालवतंय, त्यांच्या पक्षाचं नाव पण भारतीय जनता पार्टी आहे। अरे मग तुम्हाला हिंदूचा एवढा पुळका असेल, हिंदुत्ववादी तुम्ही असाल, तर मग तुम्ही तुमच्या पार्टीचं नाव हिंदुस्तान जनता पार्टी का नाही ठेवलं? तुम्ही ठेवलं पाहिजे होतं ना। तुम्ही का ठेवलं भारतीय जनता पार्टी? म्हणजे तुम्ही भारतीय आहात, तुम्ही पण संविधानाला धरून पुढे आलेला आहे, लोकशाहीसाठी पुढे आलेला आहेत। बांधवांनो, काय आपण या ठिकाणी पाठिंबा देत आहे, काय सांगाल? जय भीम जय संविधान। मी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संघर्ष नायक दीपकभाई केदार यांच्या आदेशाने ख्रिश्चन धर्माचा आज होणारा मोर्चा याला जाहीर पाठिंबा देत आहे। आणि ज्यावेळेस मागच्या वर्षी पडळकर जो बोलला होता की ख्रिश्चन धर्म यांचे मुंडके तोडून आणा, त्यावेळेस मी त्यांना 11 लाख रुपये देईन। त्यावेळेसही आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ताकदीने ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन केलते, निवेदन दिलते आणि मुख्यमंत्र्यांना जाहीर आवाहन केलं, जर तुम्ही संविधानिक मार्गाने चालतात तर संविधानिक मार्गाने सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे। 19 नुसार सगळ्याला कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं हा अधिकार सर्वांना दिलेला आहे। त्यासाठी तुम्ही जो मनीवादी अजेंडा जो जाहीर आज मांडण्याचा प्रयत्न करतात त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या आंदोलनाला, मोर्चाला आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या सोबत आम्ही अहोरात्र आहोत। एवढं बोलून मी थांबतो आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो। जय भीम जय संविधान। यीशु मसीह की, यीशु मसीह की। निषेध असो, निषेध असो, नवीन कायद्याचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, नवीन कायद्याचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, नवीन कायद्याचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, नवीन कायद्याचा निषेध असो। धर्मांतराचे खोटे आरोप थांबलेच पाहिजे, धर्मांतराचे खोटे आरोप थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे। संविधान आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचा, संविधान आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचा। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, आरोप बंद करा। संविधान आमच्या हक्काचं, नाही तुझ्या बापाचा, संविधान आमच्या हक्काचं, निषेध असो, निषेध असो, नवीन कायद्याचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो। आता आपण बघितलं की पॅन्थर दीपकभाई केदार यांचा आपल्याला पाठिंबा आलेला आहे। सर्वांनी जोरदार टाळ्याचं त्यांचं स्वागत करा। भाई दीपक केदार यांच्याबद्दल मी सांगू इच्छितो की संघर्ष नेता दीपक केदार ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी ते धावून जातात। आपल्याला कदाचित आठवत असेल आपल्या ख्रिश्चन बांधवांचा पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या तिथं मोर्चा झाला होता आणि ते त्या ठिकाणी आले होते आणि सरकारचा जाहीरपणे गोपीनाथ पडळकरचा जाहीरपणे निषेध केला होता त्यांनी। आपल्या सर्वांना आठवत असेल। तर या ठिकाणी दादा बोलतायत, दादा बोला। मी बिशप निकाळजे, माझा आडनाव बदली केलेलं नाही। आडनावरून ख्रिश्चनिटी तयार होते। आडनाव डिसोजा, फर्नांडिस, आमगे दमके, तर आणि जे महाराष्ट्राचे नाव आहे, मराठी नाव आहेत, त्याच्यानंतर आम्ही पाहत आहोत की दगडू धोंडा, ह्या सगळं आमचे अजून तेच नाव आहेत आमचे। बदली काहीच नाही, बदली आम्ही आमचं जीवन बदली केलेलं आहे आणि आमचं जीवन बदली झालं तर आम्हाला वाटतं महाराष्ट्राच्या, हिंदुस्थानाच्या सर्व जे आमचे तरुणी त्यांचं देखील जीवन बदली करण्यासाठी ख्रिश्चन धर्म हा जीवन बदली करण्याचा आहे।
मारामारी करण्याचा किंवा हत्या करण्याचा करा, आम्हाला सांगितलं खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको. आम्ही पालक लोक जर आम्ही बिशप लोक जर चौकीत गेलो तर आम्ही खोटी साक्ष कधीच देत नाही. हालेलुया. आणि म्हणून संविधान आम्हाला घेऊन चालायचं आहे आणि ख्रिश्चन धर्माला पुढे घेऊन चालायचं. तर विशेष करून एक नम्र विनंती आहे की आम्ही सर्व ज्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला अशा मोर्चाला यायला पाहिजे. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रोडवर उतरू, रोड बंद करू, महाराष्ट्र बंद करू, आम्ही महाराष्ट्र बंद करू. आम्ही ही आमच्या ताकद आहे, ती ताकद आम्हाला आमचा परमेश्वर येशू ख्रिस्त देतो. आणि याकडे लक्ष द्या, आम्ही सर्व एक आहोत, धर्म जात काही नाही आमच्यामध्ये, फक्त आमचा एकच धर्म आहे, जे अंतकरण बदलण्याचा. आणि आज आपल्या तरुण लेकरांना देखील अशा मोर्चामध्ये घेऊन या, त्यांना घरी बसवू नका, तयार करा त्यांना. आम्ही पाहतो रोज पेपरमध्ये तरुण तरुणी आत्महत्या करत आहेत, डॉक्टर लोक आत्महत्या करत आहेत, इंजिनियर लोक आत्महत्या का? कारण त्यांना समजून सांगणारा कोणी नाही, त्यांचं जीवन बदली करणारा कोणी नाही. आणि ख्रिश्चन लोक धर्मांतर करतात, आम्ही अंतकरण बदली करतो, आम्ही जीवन बदली करतो, आम्ही त्यांच्या सर्व व्याधी परमेश्वराला सांगून बदली करतो. आम्ही खोटी साक्ष कधी देत नाही. आणि जेवढी खोटी तुम्ही फिर्याद करत असेल तर येशू ख्रिस्त ते काढून टाकेल, हा आमचा विश्वास आहे. थँक्यू. यीशु मसीह की घोषणा द्या. बोलो संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, बंद करा, बंद करा धर्मांतरचे खोटे आरोप, धर्मांतरचे खोटे आरोप, धर्मांतरचे खोटे आरोप. यीशु मसीह की, यीशु मसीह की. संविधान आमच्या हक्काचं, मित्रांनो, आपण बघितलं, आपण संविधानाचा या ठिकाणी जय जयकार करतो. जसं आपण संविधानाचा जय जयकार का करतो? कारण संविधान आपल्याला बोलण्याचा अधिकार देतं. संविधान आपल्याला कुठले धर्म पाळायचा, कुठली जात पाळायची, कुठली उपासना करायची, त्याचे सर्व अधिकार आपल्याला संविधानाने दिलंय. एवढंच नाही तर मतदानाचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन सांगतो की आपल्याला भारतामध्ये कुठेही राहण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. आपण मागे बघितलं की बाहेरच्या राज्यातले लोक इकडं आले की त्यांना मारलं जात होतं, बाहेरच्या गावाचा लोक कोण आले इकडं की त्याला मारलं जात होतं. हे नाही चालणार. संविधानाने अधिकार दिलेला आहे की भारतात आम्ही कुठेही राहू शकतो. संविधानाने अधिकार दिलेला आहे, आम्ही कोणालाही मतदान करू शकतो. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपल्या प्रत्येक घरात संविधान असलं पाहिजे. लक्षात घ्या बांधवांनो. दादा तर म्हणतात प्रत्येक चर्च मध्ये संविधान असलं पाहिजे, कारण आपल्याला सगळे अधिकार संविधानाने दिलेला आहे. आपण संविधान घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. आपण बायबल घेऊन आलोय का, गीता घेऊन आलोय का? नाही, आपण संविधान घेऊन आलेलो आहे, कारण सगळे अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. बोला दादा. एवढे एक गीत आपण घेणार आहोत. बोलो जय मिलकर जय, बोलो जय येशू की जय. आपण हे गीत घेऊया. बोलो जय मिलकर जय, बोलो जय येशू की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय येशू की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय येशू की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय जय जय. या ठिकाणी राजेची केळकर हे यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया घेऊया. राजेजी, काय सांगाल? मोर्चा काढायची आपल्याला गरज पडते. आपल्याला शिक्षणासाठी मोर्चा काढायला पाहिजे. आपल्याला रस्ते नीट नाही त्यासाठी मोर्चे काढावं लागतात. आपल्याला वेळेवर पाणी मिळत नाही, ट्रॅफिक जाम आहे,
ह्या सगळ्या समस्या आहे आणि आता धर्माची पण समस्या आलेली आहे. आपण बघताय की जे धर्माचं विधेयक या ठिकाणी आणलं जातंय त्याच्याबद्दल लोकांमध्ये कुठलीही आधी चर्चा घेतली जात नाही, कुठलीही पूर्वकल्पना दिली जात नाही. विधानसभेत याबद्दल चर्चा घेतली जात नाही आणि हा कायदा आपल्यावर थोपवला जातो. याबद्दल तुमची काय भूमिका आहे? नक्कीच त्या ठिकाणी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी जो अधिनियम आहे तो त्या ठिकाणी हा लोकांवर थोपवला गेलाच आहे. त्याच्यामधील ज्या तरतुदी आहेत ह्या तरतुदींमुळे त्या ठिकाणी भारतीय नागरिकाचं जे संविधानिक अधिकार आहेत, धार्मिक स्वातंत्र्याचे जे काही अधिकार आहेत, संविधानामध्ये अनुच्छेद 25 ते 28 पर्यंत प्रत्येक नागरिकाला, भारताच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचं पालन करणं, प्रचार करणं, आचार करणं याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी आपल्याला घटनेने दिलंय. परंतु हा जो कायदा आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी या घटनेच्या विरोधात आहे आणि याच्यामधील ज्या तरतुदी आहेत ह्या तरतुदी विशिष्ट समाजाला त्या ठिकाणी टार्गेट करणारे आहेत. एका विशिष्ट समाजाला त्या ठिकाणी समोर ठेवून ह्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विशेष करून जर पाहिलं तर ख्रिस्ती समाजाच्या माध्यमातून या भारत देशभर सगळीकडे शाळा आहेत, त्यांचे हॉस्पिटल्स आहेत, त्यांचे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आहेत आणि हा समाज हा मानवतेची सेवा करणारा समाज आहे आणि या समाजाच्या त्या ठिकाणी या कामावरच या कायद्याद्वारे बंदी आणण्यात आलेली. या कायद्यामध्ये त्या ठिकाणी जो पहिला त्या ठिकाणी सेक्शन आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की आमिष दाखवणं, म्हणजे एखादा माणूस जर का आजारी पडला, तो दुखणेकरी झाला, त्याला कुठल्याही प्रकारची जर का अडचण निर्माण झाली, तो त्या ठिकाणी कुठल्याही समस्यामध्ये घसला गेला तर त्याला मदत करणं म्हणजे धर्मांतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणं असं त्या ठिकाणी त्या सेक्शनमध्ये सांगितलंय. याला आमचा त्या ठिकाणी पूर्णपणे विरोध आहे. आम्ही समाज सेवा करणारे आहोत. आमचा समाज हा त्या ठिकाणी सेवा करणारा समाज म्हणून ओळखला जातो, परंतु या समाजाला अशा प्रकारे त्या धर्मादाय त्या ठिकाणी जे कार्य आहे, चॅरिटीचं जे काम आहे, हे काम करण्यापासून परावृत्त करण्याचं हे सरकारने त्या ठिकाणी धोरण आखलेलं आहे आणि याचा आम्ही त्या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आपण बघितलं की कोणताही धर्म पाळण्याचा अधिकार आपल्याला आहे, कुठलीही भाषा बोलण्याचा अधिकार आहे, कुठलं शिक्षण घ्यायचं, कुठं राहायचं, ह्या सगळ्या अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. तरी सुद्धा हा जाचक कायदा आलेला आहे आणि या जाचक कायद्याच्या विरोधात आपण भूमिका घेतली पाहिजे. प्रत्येकाने भूमिका घेतली पाहिजे. फक्त ख्रिश्चन बांधवाचं काम नाही, हे सर्वांचं काम आहे, सर्व भारतीयांचं काम आहे, मुस्लिमांचं काम आहे, बौद्धांचं काम आहे, सर्वांचं काम आहे, हिंदूंचं पण काम आहे. त्यांना पण अधिकार आहे कुठल्या धर्माचं पालन करायचा. काय सांगाल तुम्ही? हा जो कायदा आलेला आहे या कायद्याला विरोध करताय, आपलं काय मत आहे? पुणे ख्रिश्चन फोरमच्या वतीने आज या ठिकाणी आपण सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी एकत्रित जमलो. आपण ऑलरेडी निषेध नोंदवलेला आहे. अधिनियम महाराष्ट्र धर्मांतरणाचा कायद्याचा संपूर्णतः निषेध आपण या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि ही निषेधाची श्रृंखला ही सातत्याने चालू राहील. आज पास्टर राजेश केळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण या ठिकाणी जमलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानत असताना 5 मिनिटापूर्वी CP साहेबांबरोबर जी चर्चा झाली ती चर्चा मला तुमच्या पुढे प्रत्ययास आणायची आहे. त्या चर्चेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे जे काही मागील 6 महिन्यातले विशिष्ट प्रकारचे वेगवेगळे गुन्हे आपल्या पालकांवर, फादरांवर जे दाखल झालेले आहेत त्या संदर्भामध्ये साधक बाधक आणि सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या संदर्भामध्ये इथून पुढच्या काळात कुठल्याही हिंदुत्ववादी असेल किंवा नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांनी लगेच एखाद्या ख्रिस्ती धर्मगुरूविषयी काहीतरी बोललं आणि गुन्हा दाखल होईल असं इथून पुढे होणार नाही. त्याचं कारण असं आहे की इथून पुढे ज्या घटना घडणार आहेत त्या घटनांवर अंमल ठेवण्यासाठी ख्रिस्ती कृती समितीची या ठिकाणी बांधणी झालेली आहे आणि आपल्या समाजातून 5 अशा बंधूंना किंवा नेत्यांना त्या समितीमध्ये घेणार आहेत. जर कुठल्याही धर्मगुरूवर अशा प्रकारचा आक्षेप घेण्याचा प्रयत्न इथून पुढे झाला तर पहिली स्क्रुटिनी कमिटी बरोबर चर्चा होईल. चर्चा झाल्यानंतर सगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होतील. अशा प्रकारची कमिटमेंट आपल्याला आपल्या शहराच्या CPंनी दिलेली आहे, अमितेश कुमार साहेबांनी दिलेली आहे. म्हणून ख्रिश्चन समाजाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि अशा प्रकारचे मोर्चाला हात दिले, साथ दिले म्हणून तुमचे आभार मानतो. आपण राष्ट्रगीताने या मोर्चाची या ठिकाणी सांगता करत आहोत. एक साथ
राष्ट्रगीत शुरू करेंगे। सर्वांनी शांत व्हा। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे गागे तव शुभ आशीष मागे। गाये तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारतीय संविधानाचा बोलो येशू ख्रिस्त मसीह की। धन्यवाद। गॉड ब्लेस यू। आणि मोर्चा संपूर्णतः संपलेला आहे। लगेच तातडीने आपण आपली